नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया सप्टेंबर 2024 मासिक राशी भविष्य. तूळ राशी. नोकरदारांसाठी महिना अनुकूल आहे. तुमच्या मेहनतीचे फळ यशातून मिळेल. तुम्ही कठोर परिश्रमासाठी तयार असले पाहिजे. नोकरीत बदल करण्याची हीच वेळ आहे, परंतु सध्या कोणतेही नवीन बदल टाळा आणि तुम्ही जिथे आहात तिथेच राहा. व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी लांबच्या प्रवासाची शक्यता आहे आणि तुमच्या व्यवसायात प्रगती होईल. तुम्ही नवीन संपर्क प्रस्थापित कराल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. सरकारी क्षेत्रातूनही लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहित जातकांसाठी बोलायचे झाले तर महिन्याच्या सुरुवातीपासून दुसऱ्या सप्ताहापर्यंत तुमच्यासाठी काही तणाव असेल. त्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात सुधारण्यास सुरुवात होईल. विद्यार्थ्यांनी कठीण आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असले पाहिजे, म्हणून त्यांच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे सुरू करा. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान असेल आणि हे एकमेव क्षेत्र असेल ज्यामध्ये तुम्ही समाधानी दिसाल आणि तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सर्व कामामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. तूळ राशीत जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना खर्चाने भरलेला असणार आहे. तुमची मिळकतही चांगली असली तरी तुमचे खर्च जास्त असू शकतात, ज्यामुळे तुम्हाला चिंता वाटू शकते. याशिवाय तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या समस्याही गांभीर्याने घ्याव्या लागतील. तुम्ही निष्काळजी राहून बराच काळ लोटला आहे, पण आता वेळ आली आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कारण आरोग्याच्या समस्या तुम्हाला सर्व बाजूंनी घेरू शकतात आणि तुमचा थोडीशी निष्काळजीपणा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. उपाय: तुम्ही शुक्रवारी कन्या पूजन केले पाहिजे. वृश्चिक राशी. वैवाहिक नात्यात गोडवा येईल. कुटुंबाप्रती जबाबदारी समोर येतील. कौटुंबिक जीवनात काही चढ उतार येतील. वडिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कुशाग्र बुद्धिमत्ता असूनही काही अडथळे विद्यार्थ्यांना त्रास देतील. एकाग्रता वाढवावी लागेल. आर्थिक प्रगती होईल आणि खर्च नियंत्रणात राहतील. महिन्याच्या उत्तरार्धात किरकोळ खर्च वाढू शकतात, परंतु तुमच्या चांगल्या उत्पन्नामुळे तुम्ही आनंदी राहाल. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना अनेक बाबतीत अनुकूल आणि फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्ही तुमच्या क्षमतांचा उपयोग करून या महिन्याच्या प्रत्येक दिवसाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला नक्कीच लक्ष द्यावे लागेल, कारण राशीचा स्वामी आणि 6व्या भावाचा स्वामी मंगळ महाराज संपूर्ण महिनाभर 8व्या भावात विराजमान राहणार आहे. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्याच्या समस्याबद्दल, विशेषतः रक्ताशी संबंधित समस्याबद्दल काळजी घ्या. जर करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला या महिन्यात तुमच्या नोकरीत विशेष यश मिळू शकते. तुमचे उपक्रम तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवतील आणि नोकरीत तुमचे स्थान मजबूत करतील आणि पदोन्नतीसाठी तुम्ही प्रबळ दावेदार व्हाल. व्यवसाय करणाऱ्या जातकांना अनुभवी व्यक्तींकडून पूर्ण सहकार्य मिळेल. त्यामुळे व्यवसायात अभूतपूर्व यश मिळण्याची शक्यता आहे. उपाय: तुम्ही आपल्या राशी स्वामी श्री मंगळ महाराजांच्या
बीज मंत्राचा जप केला पाहिजे. धनुराशी, महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक संबंधामध्ये अडचणी येतील, परंतु 4 सप्टेंबर पासून जेव्हा बुध तुमच्या 9व्या भावात सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा परिस्थिती बदलू लागेल. महिना अखेरपर्यंत हे चालू राहील आणि व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. विवाहित जातकांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. परस्पर संघर्ष संभवतो. हे शक्य तितके टाळण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल असू शकतो आणि तुम्हाला तुमच्या शिक्षणात काहीतरी करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात चढ उतार येण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्ही खूप प्रवास करणार आहात. आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक राहील. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना संमिश्र परिणाम देईल. खर्चावर नियंत्रण राहील आणि उत्पन्नही चांगले राहण्याची शक्यता आहे. धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना संमिश्र परिणाम देणारा आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे लागेल. अनावश्यक गप्पा मारणे आणि गरजेपेक्षा जास्त लोकांशी बोलणे तुम्हाला अडचणीत आणू शकते. कामावर लक्ष केंद्रित न केल्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसाय करणाऱ्या जातकांनी आक्रमकता टाळावी आणि त्यांच्या व्यावसायिक भागीदारांशी चांगले संबंध ठेवावेत. अन्यथा तुमच्या दोघांमधील वादाचा व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उपाय: नियमित तुमच्या राशी स्वामी देवगुरु बृहस्पतीच्या बीज मंत्राचा जप नक्की केला पाहिजे. मकर राशी, हा महिना तुम्हाला तुमच्या व्यवसायात व्यस्त ठेवेल आणि तुमच्या प्रगतीसाठी चांगला राहील. आर्थिक बाबतीत चढ उतार होतील. खर्च तसाच राहील. उत्पन्नात चढ उतार असतील, त्यामुळे तुम्हाला तुमच्या पैशाचा योग्य वापर करावा लागेल. महिन्याच्या सुरुवातीला काही समस्या उद्भवू शकतात. सासरच्या लोकांशी वाद होऊ शकतात, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती चांगली होईल. विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या शिक्षणात उल्लेखनीय प्रगती अनुभवाल. कौटुंबिक जीवन मध्यम राहण्याची शक्यता आहे. तुम्ही शिक्षण किंवा कामासाठी परदेशात जाऊ शकता. मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना चढ उतारांचा असणार आहे. विशेषतः आरोग्याबाबत तुम्हाला हुशार आणि सावध राहावे लागेल. या महिन्यात आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुमच्या करिअरचा विचार केला तर महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या करिअरमध्ये चढ उतार येतील. नोकरीत बदली आणि बदलाची परिस्थिती देखील दिसू शकते. महिन्याचा उत्तरार्ध तुलनेने अनुकूल असेल आणि तुम्हाला नोकरीमध्ये चांगले परिणाम मिळतील. उपाय: तुम्ही शनिवारी महाराज श्री दशरथ कृत नील शनी स्तोत्राचे पाठ केले पाहिजेत. कुंभ राशी, व्यवसाय करणाऱ्या लोकांना सरकारी क्षेत्राकडून चांगला नफा मिळण्याची संधी मिळू शकते. नोकरीत बदल होऊ शकतो. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले यश मिळेल. विद्यार्थ्यांबद्दल बोलताना तुम्हाला तुमच्या अभ्यासाबाबत अधिक सतर्क राहावे लागेल. रागाच्या भरात कोणाशीही भांडू नका आणि आरोग्याकडे लक्ष द्या, जेणेकरून तुमच्या अभ्यासावर नकारात्मक परिणाम होण्यापासून वाचता येईल. तुम्हाला खूप काही करायचे आहे. फक्त तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. कौटुंबिक जीवनात काही चढ उतार असले
तरीही शांत राहा. यश मिळेल. कुटुंबातील सदस्यामध्ये परस्पर प्रेम राहील. विवाहितांसाठी हा महिना मध्यम राहील. जर तुम्ही अहंकाराचा संघर्ष दूर ठेवला तर तुम्ही तुमचे नाते सांभाळू शकाल. कुंभ राशीत जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना अनुकूल असणार आहे. तुमचे आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारापासून आराम मिळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत आर्थिक परिस्थितीचा संबंध आहे, तुम्हाला तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसेल. पैशाची बचत करण्यातही तुम्हाला यश मिळेल आणि तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, ज्यामुळे तुम्ही जीवनात यश मिळवू शकाल. उपाय: तुम्ही शनिदेवाच्या बीज मंत्राचा नियमित जप केला पाहिजे. मीन राशी: कोणालाही खोटी आश्वासने देणे टाळा. करिअरच्या क्षेत्रात हा महिना चांगला राहील. तुमच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याकडून तुम्हाला फायदा होईल. व्यवसायात चढ उतार दरम्यान लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक संबंधामध्ये तणाव असला तरी परिस्थितीवर संयम राहील. विद्यार्थ्यांसाठी महिना चांगला राहील. तुमची मेहनत तुम्हाला चांगले यश मिळवून देऊ शकते आणि काही स्पर्धा परीक्षेत तुमची निवडही होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिना कमजोर जाण्याची शक्यता आहे. सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा आरोग्य बिघडू शकते. आर्थिक आव्हानेही तुम्हाला येतील आणि तुमचे खर्च वाढू शकतील. मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना चढ उतारांचा महिना असण्याची शक्यता आहे. संपूर्ण महिनाभर तुमच्या राशीमध्ये राहू महाराज असल्यामुळे तुम्हाला योग्य अयोग्य ओळखण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांसाठी वाईटही होऊ शकता. म्हणून तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि तुम्ही जे काही बोलता ते निश्चितपणे अनुसरण करा. उपाय: तुम्ही उत्तम गुणवत्तेचा पुखराज रत्न सोन्यात जडवून शुक्ल पक्षाच्या गुरुवारी दुपारच्या वेळी आपल्या तर्जनी बोटात धारण केले पाहिजे. धन्यवाद.